7 फरवरी को होने वाले जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव के लिए शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना एवं आरपीआई गठबंधन के उम्मीदवारों ने बृहस्पतिवार को अपने नामांकन पत्र भरे। शेका पक्ष कार्यालय से इन उम्मीदवारों ने रैली निकालकर जोरदार शक्ति प्रदर्शन किया। इस रैली में हजारों लोग शामिल हुए थे। रैली की अगुवाई विधायक विवेक पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे तथा आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़ आदि नेता कर रहे थे। रैली में जिस तादाद में लोग शामिल हुए थे उसे देखते हुए राजनीतिक विश्लेषक अटकलें लगा रहे हैं कि आगामी जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव में गठबंधन का ही बोलबाला रहेगा। इस रैली में क्या बच्चे क्या बूढ़े, महिलाएं भी हजारों की तादाद में शामिल हुई थी, जो जमकर नारेबाजी कर रही थी। रैली की शुरुआत शेका पक्ष कार्यालय से की गई। फिर छत्रपति शिवाजी महाराज के अश्वारूढ़ पुतले को अभिवादन कर रैली डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रोड से गुणे हॉस्पिटल की ओर रवाना हुई। वहां से रैली लाइन नाली होकर जय भारत नाका एवं वाल्मीकि नगर तक पहुंची। फिर पायोनियर सोसाइटी होकर प्रांत ऑफिस पहुंची, जहां रैली सभा में तब्दील हुई। लेकिन उससे पहले रैली की अगुवाई करने वाले विधायक विवेक पाटिल, जयम म्हात्रे तथा बबनदादा पाटिल से हमारे संवाददाता ने बातचीत की और वो जीत के बारे में कितने आश्वस्त हैं इसके बारे में पूछा। तब क्या कहा इन तीनों ने, आप भी गौर फरमाएं। पाटील साहेब, आज शेकाप शिवसेना आरपीआई ही महायुती झालेली आहे, यशाची कितपत तुम्हाला अपेक्षा आहे? 100%। या उपस्थितीबद्दल काय म्हणाला? कारण आज प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली उपस्थित बघून पनवेलची पंचायत समिती युतीच्या ताब्यात आलेली आहे, ही उपस्थिती आपल्याला आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत जिल्हा परिषद काँग्रेसवाल्यांना सांगायला फार लांब आहे। एकंदरीत आपण मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना संदेश द्या, जो नगरपालिकेमध्ये आपल्याला थोडासा जागा कमी मिळाल्या, त्यामुळे जो मतदार आहे तो थोडासा हे केला होता, पण या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आम्ही मतदार दाखवून देणार आहे का आमची तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ताकद काय। पैशांच्या बळाचा वापर निवडणुकीमध्ये केला जातो, विशेषतः दोन्ही बाजूनी, तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? पैसा आमच्याकडे जे कमी आहे त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या काँग्रेसने भ्रष्टाचार करून पैसे कमवलेले आहेत। त्या अवमानवाने कमवलेले पैसे लोकांना वाटतात ते। मात्र साहेब, आज जी उपस्थिती आहे लोकांची ती पाहता तुम्हाला यशाची कितपत खात्री वाटते? यश हा 100% निश्चितच आहे। लोकांमध्ये जी काँग्रेस विरुद्ध भावना झालेल्या काही मागायच्या जनता इतकी ओरडलेली आहे, त्याच्यामुळं काँग्रेसला गाडायचंच आहे असं लोकांच्या मनात आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागला, या इलेक्शनमध्ये तुम्हाला यश मिळेल याची खात्री वाटते? 100% खात्री आहे। आणि पराभवाचा जो तुम्ही बोलता, पण आमच्यात अचानक आमच्यातून एक वार्डमध्ये गेले आमचे सहकारी, जसे जे आता सांगतात शेका पक्षाला गाडा त्यांच्याच सारखे असे काही जे काही इतके वर्ष पद भोगलेले लोक गेले आणि त्यांना काही निष्क्रियच माणसं आहेत, ती फक्त त्यांना वाटोला लावायचा अशाच पद्धतीने चाललाय। जनतेचा त्यांना काही घेणं देणं नाही। 10,000 मतामध्ये नगरपालिकेमध्ये आम्ही मागवतो, ते विधानसभेला ते आम्ही भर काढलेले आहे आणि याच्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये 100% आमचा यश। साहेब, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हटली जाते, काय वाटतं आपल्याला? रंगीत तालीम आहे, पण त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाला पनवेल पंचायत समिती ही सातत्याने आम्ही जिंकलेली आहे। गेल्या वर्षी वेळेस सुद्धा आम्ही युतीच्या माध्यमातून निवडणूक लढलो आणि जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 9 जागा आणि पंचायत समितीच्या 20 पैकी 16 जागा आम्ही जिंकलेल्या होत्या। ह्या निवडणुकीमध्ये लोकांचा भरघोस पाठिंबा आम्हाला आहे। काँग्रेसला उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे आता 10च्या 10 जिल्हा परिषद आणि 20च्या 20 पंचायत समिती आम्ही युतीच्या माध्यमातून जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो। विरोधकांनी बऱ्याचशा मतदारसंघामध्ये दावा केलेला आहे की तिथे त्यांचे उमेदवार निवडून येतील। कुठंच निवडून येणार नाही, त्यांना उमेदवार आधी ठरवून दे, मग निवडून यायच्या गोष्टी करते। पहिले उमेदवार शोधायचं काम त्यांचं चालू आहे। उमेदवार सध्या शोधताय, उमेदवार शोधा मग निवडून यायच्या गोष्टी करा असं माझं त्यांना सांगितलं। सभा में तब्दील हुए रैली को विधायक विवेक पाटिल तथा पनवेल एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल ने संबोधित किया। पनवेलचा काँग्रेसचा पहिला झालेला आमदार या ठिकाणी काम करण्याचं सोडून कामामध्ये अडथळे आणण्याचा, विधायक काम करण्यापेक्षा विघातक काम करण्यामध्ये धन्यता मानतोय, त्याला जागा दाखवण्याचं काम ह्या निवडणुकीमध्ये आपण करायचं आहे। मगाशी ते कोणीतरी उल्लेख केला, या तालुक्यामध्ये 296 आदिवासींची आम्ही सामुदायिक विवाह योजना राबवली। 29,60,000 शासनाचे त्या आदिवासीच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम
आम्ही या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून केलं तर ह्याच्या पोटात दुखायला लागलं. याने सांगितलं याला भ्रष्टाचार झाला. अरे आमदार व्हायचा म्हणजे योजना कशा आहेत त्या माहिती करून घेतल्या पाहिजे. योजना काय आहे, कशी आहे. शासनाचे 10,000 रुपये त्या जोडप्याला मिळतात, पण हे 10,000 रुपये त्या ठिकाणी त्या नवीन होणाऱ्या जोडप्याच्या त्या नवरा बायकोच्या नावावर एकत्रित खातं काढून बँकेमध्ये क्रॉस चेकनी त्या बँकेमध्ये खात्यावर बसले जातात. ते त्यांनाच काढता येतात, इतर कोणाला काढता येत नाही. ही साधी अक्कल ज्याला नाही त्याला या निवडणुकीमध्ये नेस्तावत करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं. अरे विवेक पाटील गेली 32 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे. 79 सालापासून 92 सालापर्यंत पंचायत समितीमध्ये, 95 सालापर्यंत जिल्हा परिषदेमध्ये आणि त्यानंतर 95 पासून आजपर्यंत या ठिकाणी मी आमदार म्हणून काम करतो. 1 रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी घेतलेला नाही. जाहीर चॅलेंज आहे माझा. 1 रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट कुठला शासकीय निधीतनं मी घेतलेला आहे. पण हे जिथं जातील तिथं यांना कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असतं. पनवेल नगरपालिकेमध्ये केवळ 58 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टसाठी याने या ठिकाणी नगरपालिका जिंकण्याचा प्रयत्न केला. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे, त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आहे, त्याच्यात पैसे कमवायचे आहेत, त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. नाहीतर पनवेल नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना एक रस्त्याचं जे 4-4 वेळा टेंडर काढलेलं आहे त्याची चौकशी राज्य शासनामध्ये सुरू केलेली आहे. ती थांबवण्याची हिंमत याला झाली. या ठिकाणी युतीचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे आणि हा झेंडा फडकवत असताना केवळ बहुमत नको, केवळ 16 जागा नको, पंचायत एलडीपीच्या 9 जागा नको, तर 100% जागा जिंकल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचा नाही. हा निर्धार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. गावांमधल्या सोसायटीची निवडणूक जिंकत असताना ते प्रामाणिक कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपण निवडणूक जिंकलेली आहे. आम्ही कुठल्याच प्रकारचं बोगस मतदान केलेलं नाहीये आणि म्हणून आमचे ठाकूर कितीही घरं ओकत असतील, कितीही काही करत असतील, तरी मला खात्री आहे की पक्षाचा कार्यकर्ता हा तो चिडलेला आहे, प्रचंड पेटलेला आहे. हो, मी म्हणतो अभिमानाने सांगा आम्ही शेतकरी कामाचा कार्यकर्ता आहे म्हणून, गर्वाने सांगा आम्ही शेकापचा कार्यकर्ता आहे म्हणून. आता याच्यावर काही लोक म्हणतील काँग्रेसचे की ह्यांना याचा गर्व झालाय. गर्वाचे घर खाली असते, पण ठाकूरांच्या घरचे उसळ्या पात्राला वाटण्यापेक्षा गर्व असणं मित्रांनो कधीही चांगलं असं मी मुखाने सांगेन. आणि म्हणून आम्ही मित्रांनो तुम्हाला गव्हाण पंचायत समितीचं एक उदाहरण देतो की गव्हाण पंचायत समितीमध्ये यांनी ठाकूरांच्याच पत्रावले उचलणारा आयुष्यर भक्तांना उमेदवारी दिली. त्यामुळे गव्हाण विभागात काँग्रेसच्या विरुद्ध प्रचंड लाट आलेली आहे आणि या लाटेच्या स्वारीवर आमचे जितेंद्र म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाच्या ताकदीवर आणि आमचा मित्र पक्ष आपल्या शिवसेनेच्या भगवा झेंड्याच्या जीवावर पुन्हा निवडून येतील आणि विजयाचा लाल झेंडा फडकवतील असा विश्वास आहे. मी त्यांना वाटतो, मी मुद्दा म्हणून सांगतो, जे काय गव्हाण विभागातले पद असेल ते यांना भेटायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं भानू मामा तुम्ही आहात गव्हाणच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून हरून बघत. अरे बाकीचे सदस्य काय मेलेत? गव्हाण मधले जे कोण काँग्रेसचे कार्यकर्ते गव्हाणचे गोपाचे काय असतील ते काय मेले आहे, दूध प्यायले आहेत ना? त्यांना काय स्वाभिमान वगैरे आहे की नाही? त्यांना स्वाभिमान त्यांच्यामध्ये असेल तर त्यांनी पेटून उठून काम करावं आणि ठाकूरांची ही सरंजामशाही ही नष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा पेटून उठावं असं त्यांना मी मनापासून सांगेन. इस दौरान अन्य गणमान्यों ने भी अपने अपने विचार प्रकट करते हुए झेडपी एवं पंचायत समिति के सभी उम्मीदवारों को विजयी कराने का आह्वान किया. नाम निर्देशन पत्र दाखिल करने के दूसरे ही दिन शेकापक्ष शिवसेना आरपीआई गठबंधन की ओर से गव्हाण जिला परिषद निर्वाचन क्षेत्र के लिए लक्ष्मी कातकरी, नावड़ी जिला परिषद निर्वाचन क्षेत्र के लिए अरविंद पुंडलिक म्हात्रे, वांगणी तरफे वाजी के लिए सुमति गुरुनाथ फड़के, गुरसुंदे निर्वाचन क्षेत्र के लिए विद्या जगदीश गायकवाड़, शिरौली निर्वाचन क्षेत्र के लिए एकनाथ देशेकर आदि ने अपने नामांकन पत्र भरे. तो तोंडरे पंचायत समिति के लिए पूर्व सभापति काशीनाथ पाटिल की पत्नी शारदा पाटिल, वाहल पंचायत समिति के लिए पूर्व सभापति प्रमोद भगत, अदई पंचायत समिति के लिए असुड़गांव की पूर्व सरपंच चंद्रकला शेलके, भिंगार पंचायत समिति के लिए चिखले ग्राम पंचायत के पूर्व सरपंच सीताराम पाटिल, गव्हाण पंचायत समिति निर्वाचन क्षेत्र के लिए नहवा गांव के सरपंच जितेंद्र म्हात्रे, ओवले पंचायत समिति निर्वाचन क्षेत्र के लिए वर्तमान सभापति प्रकाश जितेकर की पत्नी गीता प्रकाश जितेकर, सावने निर्वाचन क्षेत्र के लिए चित्रा दशरथ गायकर तथा नावड़े निर्वाचन क्षेत्र के लिए पूर्व उपसभापति ज्ञानेश्वर धोंडू पाटिल आदि ने अपने नामांकन पत्र भरे. खबर लिखे जाने तक कांग्रेस के नेता उम्मीदवारों की तलाश में दिखाई दिए. इसी से अंदाजा लगाया जा सकता है कि इस बार गठबंधन की ताकत के आगे कांग्रेस की दाल गलने वाली नहीं है.
कैमरा पर्सन दत्ता, किरण, कांता, अजीत और रमेश के साथ करनाला टीवी के लिए हरीश मोकल की रिपोर्ट।